नमस्कार मैत्रिणींनो, मनशांती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल. आजच्या तर मैत्रिणींनो, चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, आज मी अपयश याविषयी आपल्याशी थोडंफार बोलणार आहे. अपयश म्हटलं की अनेक लोक घाबरतात. बरेच लोक काही कामामध्ये त्यांना अपयश आलं की खचून जातात, दुःखी होतात, निराश होतात. त्यांना नंतर परत काही करण्याची इच्छा होत नाही. याउलट आपल्या समाजात आपल्याला असे मोजके लोक बघायला भेटतात की ते कितीही अपयश आलं तरी खचत नाहीत, उलट नंतर पुन्हा अधिक जोमाने सुरुवात करतात. पण खरं सांगायचं झालं तर अपयश म्हणजे शेवट नसतो, ती तर यशाची खरी सुरुवात असते. जीवनात पडणं चुकीचं नाही, पण पडून उठायचं सोडणं चुकीचं आहे. आज तुम्ही हारला असाल, लोक तुमच्यावर हसले असतील, तुमच्या मेहनतीला किंमत मिळाली नसेल, पण लक्षात ठेवा, झाडाला पण फळं येण्याआधी अनेक वादळे सहन करावी लागतात. जे लोक आज आपल्याला यशस्वी दिसतात त्यांच्या आयुष्यात पण त्यांनी अनेक संघर्ष केलेला असतो, अनेकदा अपयश पचवलेले असते. फरक फक्त इतकाच असतो की ते थांबले नाहीत. अपयश आपल्याला 2 गोष्टी शिकवतं: स्वतःची खरी ताकद ओळखायला शिकवतं आणि पुन्हा उभा राहण्याची हिंमत. म्हणून आयुष्यात आज कठीण वेळ चालू असेल तर स्वतःला कमकुवत समजू नका, घाबरू नका, हिंमत हारू नका, निराश होऊ नका. तुम्ही जे काम करतात त्यात सातत्य ठेवा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल. कारण अंधारानंतरच प्रकाश येतो. लोक काय बोलतात ते ऐकू नका, स्वतःवर विश्वास ठेवा. एक दिवस तुमचं यशच तुमच्या अपयशाला उत्तर देईल. म्हणून हरलात तरी चालेल, पण प्रयत्न करणं सोडू नका. कारण अपयश तात्पुरतं असतं, पण हार मानणं कायमचं असतं. त्यामुळे तुम्ही जे काय काम करतात ते सातत्याने न हार मानता पूर्ण करत राहा. एक दिवस तुम्हाला यश नक्कीच प्राप्त होईल. आजच्या तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नंतर भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. स्वस्त राहा, मस्त राहा.